नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, नेहमीचीच वरण भात किंवा भाजी खाऊन कंटाळा आला आहे आणि काहीतरी रेस्टॉरंटसारखं पण घरच्या घरी बनवायचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत एकदम युनिक, चमचमीत आणि चवदार अशी मशरूम डाळ रेसिपी. ही रेसिपी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीत आणि काही खास टिप्ससह आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथे ताजे बटन मशरूम घेतले आहेत. मशरूम स्वच्छ करण्यासाठी त्याच्यावरची पातळ त्वचा अशी हळूवारपणे हाताने सोलून घ्यायची आहे. यामुळे मशरूमवर असलेली सर्व घाण निघून जाते आणि ते एकदम पांढरे शुभ्र दिसतात. सर्व मशरूम सोलून झाल्याच्या नंतर ते 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता स्वच्छ केलेले मशरूम आपण लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत. एका बाजूला आपण कुकरमध्ये चणा डाळ आणि थोडी हळद घालून आधीच मस्त मऊ शिजवून घेतलेली आहे. जसं की तुम्ही पाहू शकता. आता डाळ शिजवून झाल्याच्या नंतर आपण भाजीसाठी खास मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवर सुक्या खोबऱ्याचा तुकडा थेट आगीवर भाजून घ्यायचा आहे, ज्यामुळे भाजीला मस्त स्मोकी फ्लेवर येतो. एका प्लेटमध्ये आपण कापलेला टोमॅटो, कांदा, तमालपत्र, वेलची हा भाजलेला खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, काजूचे तुकडे आणि भाजलेले खोबरे एकत्र करून त्याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून भाजीची फोडणी तयार करायला घेऊया. कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, मोठी वेलची आणि तयार केलेले वाटण तेलात परतायला ठेवूया. आता हा मसाला एका गॅसवर छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर कुकर ठेवूयात आणि त्यात कापलेले मशरूम थोडेसे पाणी घालून शिजायला ठेवूया. त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात व्यवस्थित. त्याच्याच बाजूला मसाला तयार करायला ठेवला आहे. हे बघा, मशरूमचे व्यवस्थित शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये टाकूया जो मसाला तयार करायला घेतलेला आहे. त्याच्यात चवीनुसार लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून सर्व मसाले एकत्र करून घेऊया. मसाले छान परतल्यानंतर ते उकडलेले मशरूमचे तुकडे या मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि थोडे परतून घेणार आहोत. आता यामध्ये आधीच उकडून ठेवलेली चणा डाळ ओतूया. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि भाजीला छान अशी उकळी येऊ द्या. भाजीचा सुगंध आत्तापासूनच खूप सुंदर उठला आहे. तर मंडळी, आपली गरमागरम चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल मशरूम डाळ